यानंतरची बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे आता मदत वाटप करा। पूरग्रस्त नागरिकांना रोख रक्कम आणि वस्तू रूपानं मदत करण्यात यावी अशी मागणी आता केली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये नुकत्याच आलेल्या पुरामुळे पीडितांना 5,000 रुपये रोख आणि 10 किलो धान्य दिलं जाणार आहे। पुरामध्ये पाण्यामध्ये गेलेल्या सर्व पिकांचं नुकसान सुद्धा भरून देण्यात यावं अशी सुद्धा मागणी करण्यात येते आहे। पुण्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांनी एक बैठक घेतली, त्यानंतर ही माहिती दिलेली आहे। ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये, घरात पाणी गेलेलं आहे अशांना, आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ, असं 10 किलो धान्य। परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरच्या घरं पाण्यामध्ये गेलेले असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य बिन्न भिजलेलं आहे, धान्य खराब पण झालेलं आहे, आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही। काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे।